समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस दल यांची गांजा अंमली पदार्थ लागवड करणाऱ्या इसमाविरुद्ध संयुक्त कारवाई। दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जामण्यापाणी गावात वन जमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजाच्या झाडाची अवैधरित्या लागवड करण्यात आली आहे। त्यावरून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस अशांनी छापा कारवाई केली असता तेथे कालूसिंग पावरा, कृष्णा पावरा, हरबा पावरा, गोडा पावरा, गुलाब पावरा, कांतीलाल पावरा, रमेश पावरा हे वन जमिनीवर सामूहिकरित्या गांजा झाडाची अवैधरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळून आले। त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची काही झाडे कापून व उपटून त्यांचे प्रत्येकी 50 किलोग्राम वजनाचे 21 गठ्ठे बांधून एकूण 1050 किलोग्राम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरचे ठिकाण हे अतिदुर्गम वन परिसरात असल्याने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अपरात्र झाल्याने कारवाई थांबण्यात आली होती। दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी पंचनामा कारवाई पुन्हा सुरू करून प्रत्येकी 50 किलोग्राम वजनाची 20 गठ्ठे बांधून 1000 किलोग्राम वजनाची गांजा झाडे जप्त करण्यात आली। याप्रमाणे 2 दिवसात एकूण 1,02,50,000 रुपये किमतीच्या 2050 किलोग्राम वजनाचा गांजा सदर कारवाईत जप्त करण्यात आला आहे। याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात 7ही आरोपी अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे नेमणूक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक हे करीत असून आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी पावते 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे। सदरची अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक मकानदार, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवानंद धोत्रे, पोलीस सब इन्स्पेक्टर संजय आदलिंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धामले, राधेश्याम पवार, प्रशांत देशमुख, वैभव पांढरे, भास्कर चव्हाण, दिनेश बर्गे, अर्जन बंद्रे, असई अनिल पास्ते, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मिसाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल कालीचरण बिराडे यांनी केली असून धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, सागर ठाकूर, चतरसिंग खसावत, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, राजू ढिसले, अल्ताफ मिर्झा, गिरधर पाटील, प्रकाश भील, धिवरे, संजय भोई, योगेश मोरे, स्वप्नील बंगार, भूषण पाटील, कृष्णा इसरार फारुकी यांनी केली आहे।